भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला झाली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. आम्ही नवीन डबा काढलाय याच्यामध्ये पोळ्या ठेव तू. बाजूला यामिनी पटकन बाजूला. अगं तू कुठे मध्ये मध्ये तू तर अजिबात मध्ये नकोस. अगं यामिनी हे बघ दूध आणलेलं आहे जपून. अहो जपून काय हे काय सोनं आहे जपून आणायला? सोन्यापेक्षा महाग आहे सध्या दूध. हा मी काय म्हणतो 7 लिटर आणि 800 मिलीलिटर एवढं दूध आणलेलं आहे. पुरेल ना ग सगळ्यांनाच रात्री? हो पुरेल, मला जमतं सगळं, मी करेन, तुम्ही काय काळजी नेहमीचा करा. धांदरटपणा करायचा नाहीये, जपून जपून वापरायला हवं. आणि एक काम कर, लगेच सगळं तापवायला घेऊ नका. हा आधी थोडा वेळ बाहेरच राहू दे, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्याच्यानंतर मग गरम करा, त्यामुळे गॅस वाचेल असं मला वाटतं. हो मी करेन सगळं व्यवस्थित. हा पुन्हा एकदा तोच प्रश्न पडतोय, एवढं दूध पुरेल ना ग? पुरेल. हा 7 लिटर आणि 800 मिलीलिटर आहे ना, पुरेल सगळ्यांना. उगाच मला चिडवू नकोस. 7 लिटर 700 लिटर असल्यासारखं काय बोलतेस? हा माझी काळजी वेगळी आहे. बोला मामा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. मी तुला सांगू का, तू काहीही बोलू नकोस, गप्प बस. आयडिया वगैरे नको तुझ्या. पण माझी आयडिया ऐकून तर घ्या. तिच्या आवाजाचं कर ग काहीतरी. बोला मामा ऐका, या 7 लिटर 800 मिलीलिटर दुधात ना 2 लिटर पाणी घाला आणि मग ते 1 लिटर आटवा, म्हणजे आटेलही आणि वाढेलही. अचानक मला असा संशय यायला लागलेला आहे की तुझ्या या डोक्यामध्ये मेंदू नावाचा काही अवयव आहे की काय? विलक्षण भास होत आहेत मला. हो ना, आता गप्पा बस. बरोबर बोलते ती. हेही म्हणते तसंच कर. हा म्हणजे दूध व्यवस्थित राहील. हा चला आम्ही निघू. सांभाळून ठेव. मला येतं सगळं, सल्ले देऊ नका, जा तुम्ही. अगं विचार म्हणून सांगितलं. मला जमत, जा. आत्या मला ना कच्चं दूध खूप आवडतं, 1 लिटर भर पिऊ का? 1 मिनिट. एक थेंबर जरी घातलं दूध कोणी पेलं तरी याद राखा, हे दूध रात्रीच्यासाठी आणलेलं आहे, कोजागिरीसाठी. एक थेंबही देऊ नकोस. हा तू तशी नाही ऐकायचीस. तू बाहेर चल माझ्या बरोबर, बाहेर चाल. जा तुम्ही. मी काय म्हणतो की व्यवस्थित सगळं होईल ना? हो. 7 लिटर 800 मिलीलिटर पुरेल का? साहेब तुम्ही काम करणार. बल्लाळ यावर्षी फार धूमधडाक्यात कोजागिरी साजरी करणार आहे, तर तुला काय करायचं आहे, त्याच्या कोजागिरीचा विचका करायचा आहे. मिचका? मिचका नाही रे, विचका. विचका नाही तसं नाही. मिचका करायचं नेहमी. मिचका करायचं म्हणजे तुम मेरा वफादार नौकर है, इसलिए तुम्हें ये करना पड़ेगा. पण साहेब मी त्यांच्या घरात जाणार कसा? जाणार कसा? फरफटत जा, नाही तर सरपटत जा, नाचत जा, रडत जा, कसं पण जा, पण तू जा आणि त्याचं दूध नासाव. हाय बिजू, राहू तू इथे? मनिका तुम यहाँ पे कैसे आ गई? बिजू मला शॉपिंगला जायचंय, तर मी न्यायला आले. चलो चलते हैं, बहुत पैसा है हमारे पास. Excuse me, तुला नाही राहुला. नहीं मोनिका, ये नहीं जा सकता, काम है ना यहाँ पे. काम पे है ना तो?
बिरजू असे काय करतो, जाऊ दे ना त्याला. अरे नहीं मोनिका, बात यह है कि वो भुजंग है ना, वो कल शहर बंद था तो वो आया ही नहीं. देखो अभी तक नहीं आया है और बहुत काम पड़ा है, तो यहाँ पे काम कौन करेगा, इसलिए मैं इसे नहीं भेज सकता. क्या हुआ? आय थॉट यू माय बेस्ट फ्रेंड. माझा खूप चांगला मित्र आहे असं मला वाटलं. अरे नहीं, वैसी बात नहीं है, मतलब है मैं फ्रेंड हूँ लेकिन. नाही आहे तू फ्रेंड. यू ब्रोक माय ट्रस्ट. किती वाईट वाटतो तू. मोनिका, रुक रसायब, तू जा. हाँ? मोनिका के साथ जा शॉपिंग के लिए. जाऊ ना. जा. सिरियसली. हाँ. थैंक यू सो मच बिरजू. हाँ. यू सो स्वीट. न जाने सो स्वीट क्यों बोलती है, सो स्वीट बोलती है, एक भी नहीं देती है. 1 2 3 4 5 6 7 8 हात बदला 1 2 3 4 5 6 7 8 हात 2 3 4 5 6 7 8 हात 2 3 4 5 6 7 8 हात 4 3 4 5 6 हात 4 हात. तो बैठो, थक गए हम. रुको थोड़ा आराम करते हैं. हाँ लग जाओ. क्या हुआ? हाँ बसतायत त्या. क्या हुआ? ये अष्टपुत्रे करेगा हमरा काम, पण आता लाजोच्या समोर कसं सांगू त्याला दूध खराब करायचंय ते. क्या हुआ? किसका दूध खराब करना है? किसका दूध खराब? हाँ वही तो, मन में बड़बड़ा रहे थे ना. क्या कह रहे थे? तुमने सुन लिया? फिर अरे नहीं नहीं, गलत सुना. मतलब हम ये कहना चाहते थे कि ये अष्टपुत्र है ना, हो आहेच मी. उनको दूध चाय पानी कुछ पूछो. नाही मला काही नको. काही नको कसा, गावात लागेल चहा. तो बैठो. आजा लेके आ. मना कर रहे हैं ना हो, वो क्यों? अरे नहीं नहीं, वो शर्मा रहे हैं ऐसे. हाँ हाँ, आपको पीनी ही पड़ेगी चाय मलाई वाली. हाँ, हमारे पास बहुत पैसा है. जा. रुको लाती हूँ. सांडली की काय? अरे अष्टपुत्र, बोला ना. हमारे पास बहुत पैसा है, चाय पियो. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत हे चहा पाजून मला सिद्ध करायची गरज नाही. मला माझी फी दिलीत ना का सगळं सिद्ध होईल. थकलेली फी आहे माझी. अच्छा, कितनी बची है? 6 महिन्याची फी बाकी आहे. अच्छा. हे बघा, मुळात आपली फी ठरली होती 800 रुपये. पण जशा लाजोजी शिकायला लागल्या तुम्ही म्हणाल की आता जास्त कशाला म्हणून तुम्ही ती 600 वरती आणली. अच्छा. आणि त्या जसजशा शिकायला लागल्या तशी तशी तुम्ही फी कमी करायला लागला, पण फी मात्र काही शेवटपर्यंत दिलीच नाहीत तुम्ही. अष्टपुत्र, इस हिसाब से आपको तो फोकट में सिखाना चाहिए उसको. अहो असं काय करताय हो, असं नका करू. अहो मी काय म्हणतो, किमान 100 रुपये तरी द्या ना मला. अष्टपुत्र, हा. तुम्ही थकला आहात आता. थकलोय. तुमची थकलेली फी मी देणार, पण त्याच्याबरोबर दर महिन्याला तुम्हाला मी 1001 रुपये देणार. पण त्या अगोदर तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. बिरजू शेठ, हा. एवढा मोठा जर धनलाभ होणार असेल ना तर सांगाल ते मी काम करेन. सुनो, बल्लाळ ना बल्लाळ, हा, हा. हा, तो कोजागिरीला सगळ्यांना मसाल्याचं दूध पाजणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन त्या दुधामध्ये लिंबू पिळून ते दूध नासवायचं आहे. असं कसं म्हणता तुम्ही? मी शिक्षक आहे. इथे एखाद्याला नाचवायला मी शिकवेन, पण दूध नाचवायला मी कसं काय? मी नाही तयार होणार. हे बघा अष्टपुत्र, लाजूला नाचवायचे पैसे हवे असतील तर दूध तुम्हाला नाचवावाच लागेल, कळलं? हाँ, नहीं तो घर बैठो, कुछ नहीं पैसा पैसा मिलेगा. आने के सामने खड़े रहो और करो मी नाचे बेबी नाही, मी काय म्हणतोय बिरजू शेठ, नका हे दररोजची आमची नृत्याची ही जी तालीम आहे ती बंद करू नका. रोजची रोटी बंद होईल.
मी तयार आहे, तुम्ही म्हणता ते करा. अब आ गया ऊंट पहाड़ के नीचे. ते आता मला सांगा, दूध नासवायचं कसं, लिंबू कसा पिळू? हा, त्याचा पण प्लॅन तयार आहे माझ्याकडे. हो, दुधाची वर्गणी. हेलो अष्टपत्रे करके हेलो चाय. इनको नहीं चाहिए अब आओ. चाय. अब तुम दूध लेके आओ. हाय दया क्यों नहीं चाहिए? अब इसका क्या करूं? राजू, एखादा पदार्थ उरला तर त्याचं काय करायचं, हा तुला प्रश्न पडतो का कधी? मतलब अरे म्हणजे दिवसाला 20-20, 25 कप, 30 कप चहा पितेस. या चहाचं काय करायचं हा तुला कसा काय प्रश्न पडू शकतो? एजे हे बघा, माझं खाणं पिणं काढत जाऊ नका सांगू ठेवते. खाना इतना खाती नहीं हूं मैं ना, नहीं पीती हूँ. एवढं म्हणून त्या प्यायल्या. आजच्या कंकणाला आरसा कशाला तुम्हीच बघा. ते बघितलं म्हणूनच बोललो ना. अभि जरा नाही नाही, एक चहा पण नाही दिलात मला. अय्या बाबा, आपल्या सिंगापूरच्या घराचं काय झालं? अगं तिकडे सचिन गेलाय राहायला. का? का काय, त्याला ते कंपल्सरी रिटायर. हो, त्याला कंपल्सरी रिटायर केलं ना, वैतागला तू. मला म्हणाल दे तुझ्या सिंगापूरच्या घराची किल्ली, मी जाऊन राहतो तिकडे काही दिवस. ओ बाबा, हो. पण आता द्रविड पण रिटायर झालाय, त्यालाही राहायचं असेल आपल्या घरात तर तुम्ही कायम घोळ घालून ठेवता. बाबा, हो. असंच मागच्या वेळेस बच्चन साहेबांना किल्ली दिली आणि त्याच वेळेस रेखाजींना पण किल्ली दिली. अगं हो, पण बच्चन साहेब, रेखाजी, द्रविड, सचिन काही फरक आहे की नाही? त्या ज्या भावी किती भडकल्या होत्या, तेवढं समजावलं त्यांना. बाप रे बाप. एक्सक्यूज मी, येस सर. कुणाच्या घराविषयी चालले? सिंगापूरच्या आमच्या घराबद्दल. अरे वा, तिकडे तुमचं घर आहे का? ऑफकोर्स. पण सर तुम्ही इकडे कसे? मी वर्गणीचं दूध घेऊन आलो. वेडे आहात का सर तुम्ही? असं काय वर्गणी म्हणून दूध वगैरे देते का कोणी? आणा इकडे बघू, आणा. दूध घेऊन आले. नाही, मी सगळं दूध प्यायला मिळाली वर्गणी. या. प्लॅन फिक्स कटला. हा? नाही नाही नाही, म्हणजे दूध तुम्ही प्यायलात, मिशा फिसकटल्या. अरे हो, कोणाला काय वाटेल. पण काय हो, काय? नाही तर मी आणलेलं दूध तुम्ही प्यायलात. मला चहा वगैरे तरी विचारा ना. अय्या अष्टपुत्रे सर, मी तुम्हाला चहा विचारणारच होते. थांबा, मी करते तुमच्यासाठी चहा. नाही पण काय की मी जो चहा घेतो तो वेगळा आहे, म्हणजे तो वेगळ्या पद्धतीने बनवायला लागतो. अच्छा. हो. अय्या पण मला येतो चहा करता. नाही नाही नाही, मी वेगळ्या पद्धतीने तो बनवतो चहा. तुम्हाला येतो चहा बनवता? आता तुम्हाला नाही का माणसाला बनवता येतं, मला हो तसं हे अष्टपुत्रे अष्टकलांमध्ये पारंगत आहे. म्हणजे कसं आहे माहिती ना, की आधी मुळात ना दुधावरची साय आहे ना, ती साय वेगळी काढायची, त्याच्यात साखर थोडीशी अशी घोळायची, म्हणजे घोळून 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 ते एकजीव केल्याच्या नंतर उरलेलं जे दूध असतं ना, त्या दुधामध्ये थोडीशी चहामध्ये आपण पूड टाकतो ना, ती पूड अशी वस्त्रगाळ करून ती त्यात उगाळायची. मग ती उगाळलेली ती संबंध ते दूध आहे थोडस ते. नाही असं नाही तुम्हाला सांगून कळणार, मी माझा चहा बनवून घेतला तर चालेल का? चालेल चालेल. किचन कुठे आहे तुमचं? आतच. एवढं दूध? आता सगळ्या दुधाची वाट लावतो. बरं झालं मला चहाची आयडिया सुचली, नाहीतर लिंबू तर वाया गेलं असतंच, शिवाय बिर्जीनी शिकवणी बंद केली स्थिती वेगळीच. लाजोजी तुमच्यासाठी सगळं करतोय होय. चला आता आपण कामगिरीवर आलोय तर ती पहिल्यांदा पूर्ण करावी.
आपण लेमन टी पितो की नाही, हा तसं हे लेमन मिल्क. लेमन मिल्क हो, बुद्धीला चांगलं असतं. अष्टपुत्रे सर, पण बुद्धीला नकोय, कोजागिरीसाठी हवंय. अगं हो बरोबर आहे, पण कोजागिरीसाठी काहीतरी स्पेशालिटी ना, म्हणून हे लेमन मिल्क. बरं हे बघ, हे मी बनवलं म्हणून नाही सांगायचं. अगं सगळं विचारतील ना, कुणी एवढं चांगलं दूध बनवलं, हा तर सांगायचं मी बनवलं. चालेल, मी सांगेन की तुम्ही बनवलं. अगं नाही बाळा, मी बनवलं म्हणजे तू बनवलं. बघा म्हणजे आता कोजागिरी सगळ्यांची तुला शाबासकी मिळावी ना, हीच माझी सदिच्छा. हा तर मी बनवलं असं सांगायचं नाही, कुणी बनवलं. अष्टपुत्रे सर, कसले चांगले आता तुम्ही. मला खरंच सगळ्यांची शाबासकी मिळेल. हो चालेल, मग मी तसंच सांगेन. हा की कुणी बनवलं. मी बनवलं. परत एकदा सांग. मी बनवलं. व्हेरी गुड. कोजागिरी मनाए सुहानी, कोजागिरी मनाए सुहा मेरे हे माँ, ते दीपावली मनाई सुहानी असं आहे. अरे हमको मालूम है, तो क्या हुआ, कोजागिरी सुहानी नहीं मना सकते का. अगं मी फक्त मूळ गाणं सांगितलं, एवढं काय. अरे हमको सब पता है, बस एक ही बात हमको पता नहीं है, और टीवी का रिमोट नहीं मिल रहा. कहीं देखा है बेटा. नाही, आणि मी बघणार पण नाहीये. अगं मग असं काय करतेस, तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला बल्लाळ काकांनी घरी बोलावलंय कोजागिरीसाठी. अरे मालूम है हमें. हाँ. पर क्या है, हमारी जो पसंदीदा सीरियल है ना, उसका कोजागिरी स्पेशल एपिसोड दिखाने वाले हैं. तू काय कर मा, ही सिरियल आहे ना रिपीट टेलिकास्टला बघ. अरे. हा? अगं मा असं काय करतेस, तुला माहितीये ना एक चांगले गायक येणार आहेत आपल्या कार्यक्रमाला, आपल्याला उशीर व्हायला नको. चल लवकर आपल्याला जायचं. चल. अरे कहीं जाने की जरूरत नहीं है, ये कोजागिरी बिजागिरी कुछ नहीं होने वाली है. हे भगवान, आप तो कभी चाहते ही नहीं हो कि हम यहाँ से बाहर जाएं. ए देखो, मैं सब जानता हूँ इसलिए कह रहा हूँ, ये कोजागिरी नहीं होने वाली है, इसलिए हम बाहर जा रहे हैं हमारे दोस्तों के साथ. हमारे भंगार वालों की आज कोजागिरी है अलग से. ए देखो, ये अच्छी बात नहीं. बल्लाळ भाऊजी ने बोलवलं आहे तिकडे कोजागिरीला. अरे वो बल्लाळ की तो कोजागिरी होने से रही है, इसलिए हम जा रहे हैं. ए महुआ जैसे बातें क्यों कर रहे हो आप. महुआ जैसी बातें मतलब. और नहीं तो क्या, कुछ भी समझ नहीं आ रहा. खाली इतना समझ लो कि कोजागिरी नहीं होने वाली है, इसलिए हम बाहर जा रहे हैं. आप दोनों आराम से खाना खाकर सो जाओ. अहो पण पा, मला कळत नाही, तुम्ही ठराविक लोकांच्या ठराविक गोष्टी ठरलेल्या असताना ठोकताय म्हणून ठरवलेल्या अशा ठराविक गोष्टींबद्दल इतकं ठाशीमत ठामपणे कसे ठोकू शकता. अरे इसलिए तो कह रहा हूँ, कोजागिरी की रात चांद बहुत अच्छा दिखता है. हाँ, फिर आप दोनों खाना खा के सो जाओ. दूध प्यायचा है म्हणे. अरे इथे काय त्याचं. वा गुरुजी, हा सगळ्यांनी कशी मस्त तयारी केली आहे ना. हो हो हो. आज चिवडा मिळालाय गुरुजी. सर मी दिल्लीला गेले होते ना, तिथं स्वीट आणलंय, फ्रीज मध्ये ठेवलं ना आपण. मी ठेवलंय. शाबास, माझा आहे ना, माझा मामा हा. सोलापूरवरून येत होता. बर. त्याला म्हणलं गाठी शेवान, हा. त्याने ही आणली. आणि म्हणलं मुरमुरे आण, तर ही आणली. या मुरमुरे आहेत. तुम्ही म्हणता ना कुरमुरे, ते आमचे मुरमुरे. अरे वा. मला चांगली करू भेळ. आणि गुरुजी, हा ऍक्च्युली बघायला गेलो. ऍक्च्युली तेच हो, काय आहे, मी डायरेक्ट ड्युटीवर आलेला आहे, त्याच्यामुळे मी कायच आणलेलं नाही. अरे हरकत नाही परब, हरकत नाही. अरे कोणी काय आणलं हे फार महत्वाचं नाहीये, तर प्रत्येक जण इथे आला, आपण सगळेजण एकत्र जमलो या कोजागिरीच्या निमित्ताने, हे सगळ्यात महत्वाचं नाही का. बरोबर गुरुजी, बरोबर. हो, मी माझ्या सावतासाठी हा गलास घेऊन आलेलो आहे. हे वासाड्या कोजागिरी आहे, गटारी नाही आहे.
हवालदार परब आता खावडा जाईल ना. हा भाषा. दादांना मला माहितच की मला ना छोट्या ग्लास मधून दूध देणार. बर. म्हणून मी माझ्यासाठी हा जम्बो ग्लास घेऊन आलोय. ग्लास कितीही मोठा आणलास तरी दूध तेवढंच मिळणार आहे. हा अरे दूध म्हणजे काय आपलं प्रसादापुरतं, हा चवीपुरतं. बाकी तुम्ही सगळ्यांनी हे आणलेलं आहे ना याच्याच वर ताव मारायचा आहे. गुरुजी कुठे आहे ते दूध? आणा ना लवकर, किती वेळ घालवत आहे. आणते ना, मी जाऊन आणते. आणि ना आपल्याकडे 2 गायक सुद्धा येणार आहेत. हो, धवल आणि सावनी. ते सारेगमप मध्ये गायक होते ना ते दोघं. गुरुमाई कशाला बोलवलं त्यांना? मला खूप राग येतो त्यांचा. अरे अहो नाहीतर काय, माझी बायको आहे ना सारखं टीव्हीला त्यांचाच कार्यक्रम बघत असते आणि घरची कामं मला करायला लागतात. असे चांगले गातात ते. छानच आहे. Alex, you do one thing. ते आले ना की त्यांच्यासोबत फोटो काढ आणि तुझ्या वाईफला दाखव, मग ती तुझ्या मागे अशी टिंग टिंग करत फिरेल. गुरुजी काय फालतूगिरी चालवली आहे, लवकर मागवा ना दूध. यामिनी आणतेस का ग? होय होय होय. हे बघा पटकन. आता ती दूध आणती आहे तोपर्यंत सगळ्यांनी अजिबात याला हात लावायचा नाहीये. वा रे वा, वा मागे. दुधाबरोबर सगळ्यांनी घ्यायचं आहे हे. हा अगं बाई, सगळं दूध नासलं की काय? 7 लिटर 800 मिलीलिटर दूध नासलं? नाही नाही. अगं बाई, अहो अहो, ऐकलत का? मला यामिनी हाक मारतीये का रे? गुरुजी काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल ना. इम्पॉर्टंट नाही रे, इम्पॉर्टंट. तेच ते. हा बहुतेक दुधाचं ते पातेलं तिला उचलत नसणार. हा, मी जाऊन पटकन घेऊन येतो. हा थांबा थांबा, आम्ही जातो मदतीला. नको, अरे तुम्ही सगळेजण आज पाहुणे आहेत माझ्याकडे. हा तुम्ही या सगळ्याचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. मी पटकन आलो. चल रे अश्विन, वा पुढे. आलोच मी. अगं का हाक मारलीस? हा अशी का उभेस मक्खासारखी? अजून दुधाचे ग्लासेस भरले नाहीस का तू? चल पटकन भर, मी बाहेर घेऊन जातो. चल चल चल. हा अहो ते दूध नासलं. हा मग काय? सगळं दूध नासलं? नासलं. अय्या बल्लाळ मामा, लेमन मिल्क प्यायची वेळ झाली का? लेमन मिल्क? हो, दुधात लिंबू पिळून करतात ना ते. बुद्धीसाठी फार चांगलं असतं. हे हिला सांग. अगं दुधात लिंबू पिळलं ना तर ते नासतं. इतक्या शांतपणे काय सांगतेस? हा काय करू? काय या मुलीचं काय करू मी? अहो मामा, पण मी काहीच केलेलं नाहीये हो. ते अष्टपुत्रे सर येऊन लिंबू पिळून गेले. बर बर. अष्टपुत्रे याच्यात लिंबू पिळून गेले? हो. काय तर बराच वेळ झाला गुरुजींना जाऊन. काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आतमध्ये? थांबा 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 थांबा, ओरडू नका. मी बघतो काय झालंय ते. काय हे थांब. काय झालं? बाबा, दूध नासलं. काय अरे ही रुबी सांगते अष्टपुत्रांनी येऊन सगळ्या दुधामध्ये लिंबू पिळलं म्हणे. अष्टपुत्र्यांनी? हो भाऊजी, तुम्हाला सांगतो त्या अष्टपुत्राला ना त्या बिरजानी पाठवलेलं असणार. काय? हा अच्छा, हा सगळा उद्योग त्या बिरजाचा आहे काय? अच्छा, अशी कोजागिरी खराब करतोय बघ माझी. भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडे एक आयडिया आहे. तो शेर आहे ना तर आपले भाऊजी 1.25 शेर आहेत म्हणा. हा तुझे हे करून काय आयडिया आहे ती सांग आधी. चला तर सांगतो तुम्हाला. या हा या. ऑल द बेस्ट. हो हो. अरे आपल्याला काय इथं ह्या विकायला ठेवलाय का रे उभा?
भैया आप लोग ऐसे क्यों खड़े हो? यामिनी और बल्लाळ भाऊजी कहाँ है? सगळ्यांना लाज बाबे काय फालतूगिरी चालवले. आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय एन्जॉय करायला आणि स्वतःच घरात जाऊन बसले. लुची चिल. आता कुठे जायचंय? Calm down. म्हणजे गप्पा. सर गेलाय ना मिल्क काढायला. लाजो भाभी हाँ? तुमचा चांद कुठे आहे? हाँ? तो नाही चांद. Oh, बिजू. चांद छुपा बादल में. शर्मा के घर गए हैं वो. छोड़ दो. अच्छा. कुठं होता इतका वेळ? मास्तर कुठे आहेत? आणि दूध कुठे आहे? ते आहे म्हणजे तुमचे गुरुजी आहेत ना ते मसाला बनवतात दुधासाठी. बल्लाळ काकांच्या हातचा मसाला दूध म्हणजे आजची कोजागिरीची रात्र मस्त रंगणार. आणखी एक गंमत आहे. 2 गायक येणार आहेत इथं गायला. कुठे ते? कुठे ते काय आले की. नमस्कार नमस्कार. मी सगळ्यांची ओळख करून देते. हे धवल आणि ही सावनी बरं का. आणि ते जोग्याबाईंनी यांनाच धमकी दिली होती की यांचा शो बंद पाडणार म्हणून. हो. अरे मग मला सांगायचं ना, यांच्या शो साठी मी माझी गँग अशी फिल्डिंग लावली असती ना. नाही नाही त्याची काही गरज नाहीये. कारण तुमच्या बल्लाळ गुरुजींनीच एवढी मोठी गँग आमच्या मागे उभी केली आहे ना त्यांच्या अग्रलेखातून. मी ना ओळख करून देते. धवल सावनी यांना तुम्ही ओळखता? हो. हवालदार. हे कंडक्टर झोन. हा की नाही आमचा रावसाहेब. हा माझा मुलगा मोरया. हा प्रद्युम्न. या कोण रे? प्रद्युम्न तूच की नाही. ही की नाही मोनिका. हा एअर होस्टेस आहे. आणि या मैनाबाई ही माझी रुबी. आणि ही आमची महुआ बरं का. हाय नमस्कार. और मैं महुआ की माँ. अगं बाई हो ही की नाही लाजो माझी बेस्ट फ्रेंड आहे. नमस्ते. आणि बाजूला राहते. अहो पण बल्लाळ गुरुजी कुठे आहेत? ते आहेत ना आत आहेत ते येत आहेत. अहो मग लवकर बोलून आणा ना. एवढे मोठे गायक लोक आपल्याकडे आलेत आणि बल्लाळ गुरुजी नाही. लवकर घेऊन या त्यांना. आणते. सावकाश रे सावकाश. थांब थांब थांब. अरे उचला उचला सांडेल. अहो मी काय आता एवढं सगळं दूध कुठून आणलं तुम्ही? आणि काय रे तू दमलायस का? सांग ना दादा काहीतरी सांग. अहो तुम्ही तरी सांगा एवढं सगळं दूध कुठून आणलं तुम्ही? आणि आता काय करायचंय दुधाचं मला काहीतरी सांगा ना. तू जरा थांबशील तर आम्ही उत्तरं देऊ शकू. हा तू आता काहीही प्रश्न विचारू नकोस. पहिल्यांदा हे दूध आटवायला घे. त्याच्यात पाणी घालू नकोस. काय झालंय ते तुला सगळं नंतर मी समजावून सांगतो. हा पहिल्यांदा हे दूध आटवायला घे. हा चल. दादा तू ना खूप दमलेला दिसतोयस. तुला पाणी आणू मी? नाही पाणी पिणी काय नको मला. तुला सांगतो तुझा हा भाऊ खरंच ग्रेट आहे ग्रेट आहे. काय हो अचानक काय झालं तुम्हाला? याच्या बंपकपणाचा मला खूप उपयोग झालेला आहे आज. अहो कौतुक करताय माझ्या भावाचं अगदी पहिल्यांदा. जरा बऱ्या शब्दात करा. नाही नको माझं कौतुक करायला काही नको. तशी मला कौतुक ऐकायची सवय नाही. ते सुद्धा भाऊजींकडून. तू आपलं दुधाचं बघ काय. हा हा बरं ते लोक येऊन बसलेत बाहेर. धवल आणि सावनी तुमची वाट बघतायत. जा. हो का चला तू पण ये लगेच. हा चल चल चल. ते चिअर्स का म्हणतोयस? काय बोलायचं आता यावेळी? काहीही म्हणायचं नाही फक्त ऐकायचं. अरे आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागर करायचा. कलेचा संगीताचा आस्वाद घ्यायचा. या वेळेला मला 2 ओळी सुचत आहेत. ऐका ऐका. चंद्राचे प्रतिबिंब पाहून माझे मन हरकले. हा चंद्राचे प्रतिबिंब पाहून माझे मन हरकले. दूध झाले महाग म्हणून आमचे हे एकच घोट प्याले. यमे काय कविता केलीस. माझी बहीण शोभतोस तू. तिचं काय कौतुक करताय? कविता मी केली फक्त पूर्ण तिने केली. नाही नाही बल्लाळ भाऊजी फ्लेवरची हुशार आहे आमची यामिनी. लाजो
क्लेवर अँड हुशार एकच. हा तो मोनिका रटले बेटा रटले. बर बाकी सगळं जाऊ दे. तर आज आपल्याकडे खास हे दोघ जण हा कार्यक्रम सादर करायला आलेले आहेत. तर धवल, सावनी, मी तुम्हाला दोघांनाही अशी विनंती करतो की तुम्ही तुमचा कार्यक्रम सुरू करा. आई आपली फरमाईश आहे ते कोंबडी पळाली ते गाणं ना ते झालं पाहिजे. और हमरी भी है सरकाई लियो खटिया. नहीं ओ नहीं खेत गए बाबा बाजार गए माँ वो वाला गाना. इंग्लिश सॉन्ग. थांबा थांबा थांबा. तुम्ही आहे ना तुम्ही एखादी लावणी म्हणा. आज सर आली येते का? नको नको त्यापेक्षा ते घ्या. ये गो ये महिना. गप्प बसा. काय चाललंय हा? अशाने जातील ते. तुम्हाला दोघांना जे आवडेल ना ते गा. आम्हाला ते आवडेल. ह्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही दोघंही तुमच्यासाठी काही चंद्रावरची गाणी सादर करणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती नक्की आवडतील. हमारे नसीब में तो चांदी है. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. सखया रे यावरही सावरही चांदरात 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 चांदरात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. निजलेल्या गावातून आले मी एकटीच. दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच. पडले मागे कधीच. ह्या इथल्या तरू छाया पण सारे जाणता जाणतात. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. सखया रे यावरही सावरही चांदरात 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 चांदरात. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमान भात. नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे. छाया निरेखियले चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी.
तोच चंद्रमान भात. पान जागे फूल जागे भावनयनी जागला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. स्पर्श हा रेशमी हर्षहारा बोलतो सूर हा ताल हा जीव वेडा ढोलतो. रात राणीच्या उदानी देह माझा चुंबिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवांच्या संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. एक जण कामाला थांबला नाही, सगळे पळाले. असू दे हा राहू दे राहू दे. सावकाश. हा हो गया. चलो यामिनी बल्लाळ भाजी चलते हैं हम. थांब लाजो. हाँ? थांब जरा. यामिनी क्या हुआ? काही नाही, थांब तर. थांब. अरे कोजागिरी आज घे. हमने पी लिया. तुझ्यासाठी नाही ग, बिरजूसाठी. दे त्याला. आणि बरोबर हे सुद्धा दे. तो आला नव्हता ना कार्यक्रमाला, म्हणून त्याच्यासाठी ठेवलं होतं. दे. बल्लाळ भाजी हमका माफ. सावकाश.
डर गए? आ गए आप? अरे अभी तो खर्राटे ले रहे थे। अरे नहीं, कहा है ना, आप चुपके से भी आ जाओ, हम आहट सुन के पहचान ही जाते हैं कि आप आ गए। अच्छा अच्छा, जा सजा। सुनो, हम आपको देखने के लिए नाही रुके हैं. बलाळ भाऊजींच्या इकडे कोजागिरी चांगली झाली आहे. हे देखो, त्यांनी दूध पाठवलं आहे. हेलो, और साथ में ये डिजाइन वाला कागज भी. ते दूध नको, विष असेल त्याच्यामध्ये. कुछ भी बोलते हो आप. बलाळ भाऊजी कितने अच्छे हैं. तुम्ही आला नाहीत म्हणून हे दूध पाठवलं आहे. बचाकर रखे थे और हमको बोले लाजो, ये दूध हमने बिरजू के लिए बचा के रखा है, उसको दे देना. लो. वो कागज तेरे पास रख और दूध दे खाली. ये स्वाद कुछ जाना पहचाना सा लग रहा है. हाँ? वो कागज तो बताओ. हाँ? लो. अनपढ़ कह के. अरे डिजाइन वाला कागज नहीं है, चिट्ठी है ये चिट्ठी. अच्छा, तो जरा पढ़ के तो बता. हाँ, प्रामाणिकपण. अनपढ़ कहे के. चिट्ठी है ये, पढ़ नहीं सकते ना. हाँ, टोकने की जरूरत नहीं है. हाँ, रुको, महुआ को बुलाता हूँ. अरे नहीं, सोई है, अब नहीं. अरे नहीं नहीं, ऐसा नहीं चलेगा. ये बल्लाळ की भेजी हुई चिट्ठी है. हाँ, अगर नहीं पढ़ूंगा तो नींद नहीं आएगी. फिर ए महुआ, ए महुआ, महुआ बेटे, उठ. महुआ, महुआ. आई आले. काय झालं? बेटा, ये चिट्ठी पढ़ के बता. प्रिय बिरजू. देखा, प्रिय प्रिय बोला है बल्लाळ भाऊजी ने आपको, और आप हो कि दुश्मन छोड़ने के लिए तैयार ही नहीं. चुप बैठा, उसे पढ़ने दो. हाँ, पढ़ो पढ़ो बेटा. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तू माझी पंचायत करण्यासाठी जो पराक्रम केलास तो वाईटच होता, शिवाय निंदनीयही होता. पण तू स्वतःला अतिशहाणा समजत असशील तर मी पण काही मूर्ख नाही, हे लक्षात ठेव. आता तू ज्या दुधाचा एक घोट प्यायलास त्यात विष नाहीये, पण ही चव तुला ओळखीची वाटली असेलच. ही चव ओळखीची नाही तर ज्या म्हशीचं हे दूध आहे ती म्हैस सुद्धा तुझ्या ओळखीचीच आहे, कारण ती म्हैस तुझीच आहे. त्यामुळे रेखानं उद्या सकाळी दूध न दिल्यास तिला माफ करावं आणि या 1 ग्लास दुधावर उद्याची तहान भागवावी. लिंबू पिळून तयार झालेलं पनीर तुला उद्या पाठवून देतो, तेही आवडीनं संपवशील अशी आशा करतो. आजच्या कोजागिरीला तुझा रागाने लाल झालेला चंद्र या दुधात बघ आणि दुधासोबत रागही गिळून टाक. तुझा पक्का शेजारी BL पाठक. फालतू है ये बल्लाळ. कमीना कही का. हाँ, माझ्याच म्हशीचं दूध काढलं, मलाच पाजणीवर मला शिवाय देतो आहे. और आपने क्या किया? पा, ह्याच्यामध्ये ताक पण आहे. हे भगवान, रेखानं ताक पण दिलं. अहो, ताक नाही, ताक म्हणजे ताजा कलम, आणि ज्यात लिहिलंय हातातलं मसाला दूध लवकरात लवकर संपवणे, नाहीतर तेही नासण्याची शक्यता आहे.